मला पुढचे 7 जन्म नवरा म्हणून हेच भेटू दे. का रे पुढच्या 7 जन्मासाठी नवरा म्हणून तू न मालेच मागलाय का? मी ह्या अर्ध्या जन्माचा चुपकी जायले तुम्हाला आणि पुढच्या 7 जन्माचा विचार करताय का तुम्ही? कुठे चालली तू? मला जेवण कोण वाढीन? आज स्वयंपाकनी केलाय मी ना. का बरं? आज मी ना तुमच्यासाठी वटपौर्णिमेचा उपास पकडेलाय. तू न पकडलाय मी नाही पकडलाय. म्हणजे काय सगळा ठेका मी ना बायांनीच घी ठेवले का? ते मला काही माहित नाही. मला भूक लागलीये. एक दिवस उशिरा भुकले ना तर काही फरक नाही पडणार. थोडं थांबा, पूजा करीसन येते मी. मग खावली घे जा. काय खावल नाही तर मला सांग, हा उपास तू न का बरं पकडलाय? तुमच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि पुढचे 7 जन्म नवरा म्हणून तुम्हीच भेट याच्यासाठी. तू माझ्यासाठी आवड करते तर 2 शब्द माया बी ऐकी घे. फुलात फुल गुलाबाचे मोहक त्याची कडी. फुलात फुल गुलाबाचे मोहक त्याची कडी. बायको मग नाव नको घेजो वटपूजेच्या वेळी. आले हो माहितीये फिरिसन, त्यांना भारीवाल्या 2 साड्या आणल्या मला. ते बी मोठ्या पिशवी मध्ये. मोठी पिशवी होती का? व माय, तिच्यात 5 साड्या असतील. नाही, मी ना पाहिलं तर 2च साड्या होत्या. व माय, 2 तुले दिल्या आणि 3 ना त्या दुसरीला दिल्या असतील. का रे घरी चाल ना. पहिले त्या 3 साड्या कोणाला दिल्या ते सांगा मला. कोणत्या 3 साड्या? मी ना तर 2च आणल्या होत्या. तुमचं बाहेर लफडं चालूय ना, तुम्हाला माहित पडलं. अरे तू मारते का रे मला? त्या दिवशी तुमच्या मागे मागे येत होती ती पोर कोण होती? त्या का डोकं फिरलंय का? कोणत्या पोरचं बोलते तू? मला माहिती तुमचं बाहेर लफडं चालू आहे म्हणून ती पोर तुमच्या मागे मागे फिरत होती. अरे मी का अल्लू अर्जुन आहे? विजय देवर कोणता आहे? मग ती का बरं तुमच्या मागे फिरत होती? अरे त्याला अरे मग मी काय लावू? तुम्ही का बरं लावसान? पोरी मागे मागे फिरल्या पाहिजे म्हणून. उद्यापासून पावडर लावायची आणि अंग धुवायची बी गरज नाहीये. आणि जर हे सगळं करताना दिसले तर आज तर फक्त कानपट्ट्या फोडल्या, उद्या तर कंबळला तसलाच घालीन तुम्ही. ओ बाई, माझा नंबर होता, तू कस काय भरते? हाताने भरते ना, कशाने भरू? जास्त सबर सबर करते का? इकडची तुझ्या डोक्यातच टाकी देईन, पाणी बी मागणार नाही तू. टाकी तर पाय, मी ना काही बांगड्यानी घातल्या हातामध्ये. ओय ओय, ऐ का लावलंय? या आता थोडा ह्या बाईचा हात पाहत. जाऊ दे तरी, ती तर माफी मागणार नाही, पण मी माफी मागतो तुझ्याकडून. तिच्यामध्ये गैरच होय सगळ्याचा, माझ्यामध्ये नाहीये. मी तर पुऱ्या गावाशी भिडाल तयार आहे, पण या माणसा पायऱ्या हारी गेली मी. आले का डवरी सण? तुम्हाला तर घरात राहणार असशील ना, तर कपडे धुवायपासून तर धुवायपर्यंत घरातले सगळे काम करणे पडतील. समजलं का? तरच खावलेले भेटीन, नाही तर निघी जा घरातून. तसं पण तुमच्या सोबत लग्न करीसन फशी गेली मी. तेव्हाच त्या रिक्षावाल्या सोबत पायी गेली असती तर चांगलं झालं असतं मयवालं. तो तरी तुमच्यापेक्षा थोडा गोरा होता. मग पै गेली असती ना, लग्न का बरं करलं माझ्यासोबत? काय झालं तुम्हाला? तुम्ही असं का बरं बोलताय? तब्येत तर ठीक आहे ना? अरे काय नाही रे, ते टेन्शन मुळे झोप पूर्ण झाली. बस एवढाच? तुला एक विचारू का? मी काय आहे म्हणून तुम्हाला सोडी संतेने जाणार ना? काय बी काय बोलता हो तुम्ही? अरे तुम काले है तो क्या हुआ, दिल वाले तो है.